हॅलो फ्रेंड्स, आज आपण एमपीएससी राज्यसेवेच्या एमसीक्यू पॅटर्नचा हा पहिला दिवस आहे. काउंटडाऊन स्टार्ट झाला आहे. बस आता 30च दिवस उरलेले आहे. पण याच्यामध्ये एमपीएससीच्या याच्यामध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा पुस्तकं सगळेच जण वाचतात. ह्या दोन मुख्य परीक्षा आहेत. त्याच्यामध्ये राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा अराजपत्रित गट ब आणि गट क. पण या परीक्षेला पास करायचं गमक हेच आहे की आपण आपले जे क्वेश्चन आहेत, जे परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहेत, त्या प्रत्यक्ष प्रश्नांवर आपली कमांड असणं. कारण की पुस्तकाचा जो रगाडा आहे तो आपण नेहमीच वाचतो, बट त्यांनी आउटपुट येत नाही, उलट फ्रस्ट्रेशनच येते. हे सगळ्या पुस्तकाच्या रगाड्यात आपण बसलेलो असतो आणि फक्त फ्रस्ट्रेशन मध्ये घेत असतो. आणि आणखी जी मार्केटमध्ये पुस्तकं आली ना अनालिसिसची, त्यांनी अनालिसिसच्या नावावर सगळं गुगल सर्च त्याच्यामध्ये पेस्ट केलेलं आहे. त्याचे जे एक्सप्लेनेशन आहे ते मोठेच्या मोठे एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे एका पुस्तकासारखं दुसरं पुस्तक प्रिंट केलेलं आहे. फारसं काही वेगळं नाही. मग काय, मग ते स्वतःचं अनालिसिस करा. मग आता या वेळेस स्वतःचा अनालिसिस करायला मुळीच वेळ नाही, कारण की 30 दिवसाचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे. आज त्याला पहिला दिवस आहे आणि 30व्या दिवशी आपल्याला पेपर द्यायचा आहे. त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थी मित्रांना आता या वेळेस मदत व्हावी म्हणून आणि ज्यांचा अभ्यास झालाय त्यांची रिव्हिजन, आणि ज्यांचं झालेलं नाहीये, फक्त थोडंफार वाचून झालेलं आहे किंवा बघितलं आहे, पण तरी सुद्धा त्यांचा पेपर निघाला पाहिजे. आपण एमपीएससीची पूर्व परीक्षा पास झालो पाहिजे. याच्यासाठी आपण आता फक्त आणि फक्त आपल्या एमसीक्यूज वर कमांड ठेवूया. माझ्या एक्झामचा आणि टीचिंगच्या एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला त्या एमसीक्यूजला कसं इंटेलिजन्सली गेस करून सॉल्व्ह करायचं हे शिकवेल. आज आपला पहिला दिवस आहे. आपण इंट्रोडक्टरी मध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकू. नेमकं लक्ष काय असलं पाहिजे, ऍट द एंड ऑफ द डे आपल्याला काय करायचं आहे. शेवटी आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आहे आणि एक्झाम नुसती क्रॅक नाही करायची. क्रॅक करायसाठी जो आपला वे आहे तो आहे की आपल्याला एक परफेक्ट ऑप्शन निवडायचा आहे, तो गोला करायचा आहे. कारण की गोला करतानाही आपलं चुकते, माझं पण बरेचदा चुकलेलं आहे. त्याच्यामुळे आपण एवढा सगळा केलेला आटापिया पिटा गोला करण्याच्या तिथे चुकल्याने आपले मार्क्स जातात. आता वेगवेगळे आणि त्याच्यामध्ये जो आहे तो आहे मेन डिसाइडिंग फॅक्टर सीसॅट. सीसॅट मध्ये मागच्या वेळेला 40% पेक्षा जास्त लोक नापास झाले होते, ज्यांचं जीएस वर चांगलं कमांड आहे पण सीसॅट येत नाही. सीसॅट मध्ये त्यांना नाही पडले तेवढे मार्क्स. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिस आले, ऍग्रिकल्चर सर्व्हिस आले, तो खूप जास्त होते. राज्यसेवा करणारे तरी कमी होते, पण होते. कारण की शेवटी हा एक डिसाइडिंग फॅक्टर आहे. हा जर पेपर मला सीसॅटचा पेपर क्रॅक करता आला नाही तर काहीही उपयोग नाही. तुम्ही जीएस मध्ये किती काही मोठे मार्क्स घ्या. त्याच्यामुळे सीसॅट हा एक डिसाइडिंग फॅक्टर आहे. आपल्याला हे कळायला हवं. आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिस आणि प्रिव्हियस इयरच्या पेपरचं अनालिसिस. एमपीएससीच्या पेपरचं स्वरूप हे यूपीएससी सारखं डायनेमिक नाही आहे. ते वर्षानुवर्ष एकच चालू आहे. सीसॅट तरी एकच चालू आहे. उलटा अगोदरच्या पेक्षा आता कॉम्प्रिहेन्शन, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, उतारे सोपे आलेले आहेत. त्याच्यामुळे आपला प्रॅक्टिसनी होऊन जाते. आणि प्रॅक्टिस म्हणजे ते नाही आहे की खूप मोठं प्रॅक्टिस सेट आणायचं आणि मग ते करत बसायचं नाही. फक्त आणि फक्त पेपर सेट. त्याच्यामध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन कसं करायचं आणि त्यातले क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे हे मी शिकवणार आहे. आपण ते नेमके एक्झाम पेपर ला सोबत ठेवूनच करणार. इव्हन त्याच्यावरच सगळे एक्सपेरिमेंट करणार आहे. त्यालाच लाल लाल करून ठेवायचं आहे. त्याच्यावरच नेहमी अनालिसिस करून नेहमी घोटून त्या गोष्टी चुकणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची. आता सीसॅट मध्ये जे क्वेश्चन येतात ना, हे सगळ्याच ह्याच्यात कामी पडतात. जसं ग्रुप बी मध्ये STIPSA प्री मध्ये जे क्वेश्चन्स येतात, यावेळेला जे समाज कल्याणचा पेपर होता त्याच्यामध्ये जे क्वेश्चन होते ते STIPSA क्वेश्चन मधलेच रिपीटेडली घेतलेले होते. म्हणजे जसेच्या तसे नंबर सेट घेतले होते. माझ्या एक्सपिरियन्स नुसार जवळपास 50% पेक्षा जास्त, म्हणजे जवळपास 50 ते 80% हा पेपर रिपिटेशन मधलाच असतो. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिस आली, ऍग्रिकल्चर सर्व्हिस आली, फॉरेस्ट सर्व्हिस आली, बाकीच्या छोट्या मोठ्या एक्झामचे घेते जसे ग्रुप सीच्या, ग्रुप बीच्या, ह्या सगळ्या पेपरचं रिपिटेशनच कुठे ना कुठे आलेलं असते. कोणताही सब्जेक्ट घ्या, हिस्ट्री घ्या, सायन्स घ्या, ज्योग्राफी घ्या, पॉलिटी घ्या, नंतर इकॉनॉमिक्स घ्या,
इवन सीसॅटचे किंवा जे आपले अर्थ याचे आपल्या ऍप्टिट्यूडचे आणि रिझनिंगचे क्वेश्चन सुद्धा ते 50 ते 80% पेपर रिपिटेशन वर असते. तर मग आपण उगीच खूप मोठ्या मोठ्या पुस्तकांच्या नादी कशाला लागायचं. मोस्ट ऑफ टाइम हा याच्यामध्ये वेस्ट होतो की आपण इकडे तिकडे भरकटत राहतो. यू फोकस ऑन अ बुल साइड लाईक अर्जुन. त्याला फक्त पक्षाची एक त्याचा जो डोळा आहे पक्षाचा तोच दिसत होता. आपला पण तोच दिसायला पाहिजे. आपल्याला पण काही इतरत्र बघायचं नाही. पक्षी कसा आहे, त्याची चोच कशी आहे, झाड कसं आहे वगैरे नाही. आपल्याला पण त्या पक्षाचा डोळाच दिसला पाहिजे आणि त्याच्यावरच काम करायचं आहे. ह्या अर्जुनाचा डोळा आणि ह्या पक्षाचा डोळा जसा समरस होऊन आपल्या लक्षाला भेदत होता, तसा आपल्याला सुद्धा PYQ आणि आपलं लक्ष याला समरस करायचं आहे आणि त्या लक्षाचा वेध घ्यायचा आहे. बस एग्जाम क्रॅक करायची आहे आणि पुढे जायचं. थोडा पढो और आगे बढ़ो. PhD करायच्या मागं लागायचं नाहीये. एक्झाम मध्ये नेमकं काय विचारलंय बस तेवढ्या याच्यावर आपण काम करणार आहोत. त्याच्यामुळे याच्यानंतर या डे 1 नंतर जी माझी दुसरी पुढचा जो व्हिडिओ येईल तो आपल्या इतर जे आपले विषय आहेत म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, पॉलिटी, इवन रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड याच्या प्रिव्हियस इयरच्या एक्झामच्या क्वेश्चनच्या अनालिसिस वरच येणार आहे आणि आपण त्यातला सोप्यात सोपा मेथड बघू त्याला सॉल्व करायचा आणि कमी वेळामध्ये. वेळ खूप इम्पॉर्टंट आहे सीसॅट मध्ये सुद्धा किंवा ग्रुप बी सी मध्ये सुद्धा. त्याच्यामुळे त्या कमी वेळेमध्ये कसं उत्तर येईल आणि आपली एवढी प्रॅक्टिस होऊन जाईल ते नेहमी रिपिटेशनचे क्वेश्चन करू की आपल्याला वेळच लागणार नाही. आपण क्वेश्चन पाहत्या क्षणी सांगून देऊ की याचं उत्तर काय आहे आणि त्यातल्या नवीन ट्रिक्स आणि टिप्स पण शिकू. कधी कधी पूर्ण पुस्तक वाचून सुद्धा हिस्ट्रीचं, जिओग्राफीचं पूर्ण पुस्तक वाचून सुद्धा इवन म्हणजे स्टेट बोर्डही वाचून, मोठं सौदी वाचून किंवा गाठाडे आणि कठार वाचून सुद्धा एक्झाम पेपर सॉल्व्ह होत नाही. मग त्याच्यामध्ये काय कामात येते तर आपली PYQ सॉल्व्ह करायची जी स्किल आहे तीच फायनली कामात येते. तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंडच तिथे कामात येते. तुम्ही क्वेश्चनची केलेली प्रॅक्टिसच तिथे कामात येते. तुम्ही किती पुस्तकं वाचले त्याचा काही एक उपयोग होत नाही. तुम्ही प्रॅक्टिस किती केली आहे, स्पेशली प्रॅक्टिस सेटची नाही PYQ ची प्रॅक्टिस किती केली आहे हेच कामात येते. MPSC मध्ये बरेचसे व्हिडिओज दिलेले आहे युट्यूबवर पण त्यांनी ते त्या डीप मध्ये जाऊन त्याला एक्सप्लेन नाही केलंय. बस वर ऑप्शन सांगून दिले झालं नाही. आपण तसं नाही करणार आहोत. आपण त्या पूर्ण त्या क्वेश्चनचं पूर्ण पोस्टमॉर्टम करणार आहोत एकदम टॉप टू बॉटम. हा क्वेश्चन का बरं आलेला आहे, याचा आन्सर हेच का बरं आहे, चारही ऑप्शन काय आहेत, त्याचं मिनिंग काय आहे आणि आपल्याला त्यातनं कसं इझिली उत्तर काढता येईल तेही कमी वेळामध्ये. आपण हेच शिकणार आहोत. आता पुस्तकं वाचणं बंद झालं. आता खूप झालं. 30 दिवस राहिले. आता पुस्तकं वाचण्यात किंवा खूप सारे पुस्तकं नोट्स वगैरे जमा करण्यात काहीच अर्थ नाहीये. आता आहे प्रॅक्टिस आणि सराव प्रश्नसंचापेक्षा प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनचं अनालिसिस करून त्याच्यावरनं ऑप्शन्स काढून त्याच्यावरनं आपली स्किल लावून त्याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं. नुसता अभ्यास नाही, रटून काहीच उपयोग नाहीये. त्याच्यामुळे ह्या अर्जुनाच्या डोळ्यासारखंच आपण आपल्या लक्षाची समोर असून आपण पुढच्या आपल्या PYQच्या सिरीजचा शुभारंभ करणार आहे. नेक्स्ट येणारा व्हिडिओ हा PYQच्या अनालिसिस वरच राहणार आहे. त्याच्यामध्ये आपण MPSCच्या आलेल्या प्रश्नसंचातले जेवढ्या काही एक्झाम झाल्या आहे किंवा जेवढ्या काही एक्झाम्स MPSC घेते त्या पूर्ण क्वेश्चन्सचं अनालिसिस करणार आहे आपल्या मेथडनी, कमी वेळामध्ये आणि समाधानपूर्वक आणि आपला रिझल्ट ओरिएंटेड. Thank you. Wait for the next video. Bye guys.